कृष्ण हरी, जय शिवराय. आपल्या सर्वांना प्रथमतः धन्यवाद. मी जे व्हिडिओ आपल्या सर्वांच्या माध्यमातून सर्वपर्यंत पोहोचवतोय, वास्तुशास्त्राच्या संबंधाने, ज्योतिषशास्त्राच्या संबंधाने माझ्या बऱ्याचशा मित्रांचे कॉल मेसेजेस मला येत आहेत. त्यामध्ये काय बदल करता येईल त्या संबंधाने विषय सांगितला जातो. काहींची अनेक प्रकारची रिक्वायरमेंट असते. हा स्वरामध्ये वाढ व्हावा, बोलण्याच्या पाठीमागे एक स्वर असावा, आमचे सहकारी मित्रमंडळी महाराजांनी सांगितलं. मला खूप आनंद वाटला. बाकीच्या मित्रांनी हाही भाव व्यक्त केला की काल तुम्ही व्हिडिओमध्ये घराच्या ज्या 10 दिशांची जी नवग्रह सांगितली, त्या नवग्रहाच्या संबंधाने बरीचशी माहिती कळाली. पण वास्तुशास्त्रानुसार घर कसं असावं, वास्तुशास्त्रात कोणत्या दिशेला काय असलं म्हणजे ते वास्तुशास्त्रात घर बसतं. नसेल त्याचे तोटे मग नंतरच्या संबंधाने बोलू, पण कसं असावं या संबंधाने बोलणं गरजेचं आहे. हे का बनवतोय? जर एखाद्याचं तसं नसेल तर त्याला रेमेडी असते, त्याला एक उपाय असतो. काही उपाय तर तसं घर चेंज केले हात असतो, त्यातला काही बदल करावा लागतो प्रॉपरच. पण नाहीच काही बदल करता आला, खूप मोठा मेजर असेल तर त्याच्यामध्ये काय वस्तू ठेवल्यानं, काय केल्यानं काय बदल होऊ शकतो या संबंधातले फोनवरती त्याची डिस्कस होईल. मात्र या दशदिशाला कोणत्या दिशाला कोणते ग्रह असतात हे मी काल जसं सांगितलं तसं कोणत्या ठिकाणी कोणतं आपलं काय काय असावं या संबंधाने थोडासा विषय मी बोलणार आहे. परत एकदा आपल्या सर्वांना पूर्वार्ध पुढे घेऊन उत्तरार्ध कंप्लीट करतो. पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, आग्नेय, नैऋत्य, वायुव्य आणि ईशान्य, अध आणि ऊर्ध्व. काल मी आपल्या सर्वांना सांगितले की पूर्व दिशेला सूर्य, आग्नेयला शुक्र, दक्षिणला मंगळ, नैऋत्यला राहू, पश्चिमेला शनी, वायुव्येला चंद्र, उत्तरेला बुध आणि ईशान्येला गुरु. हे झाले नवग्रहांची स्थानं झाली. मग याच्यात आपण आपलं किचन कोणत्या दिशेला असावं, आपली बेडरूम कोणत्या दिशेला असावी, 2-3 भावाचं कुटुंब आहे तर मास्टर बेड कुठं असावी, सेकंड कुठं असावी, थर्ड कुठं असावी, आपलं किचन कोणत्या दिशेला असावं, शिवाय किचनकडे स्वयंपाक करताना आपली तोंड कोणत्या दिशेला व्हावं, आपलं देवघर कोणत्या दिशेला असावं, तिथे देवघरात बसल्याच्या नंतर आपण कोणत्या दिशेला तोंड करून बसावं, घरात फोटो कोणत्या दिशेला लावले पाहिजे त्या संबंधातली बरीचशी माहिती. आपण काय होतं, कुठतरी एखादा व्हिडिओ पाहून कधी कधी एखाद्या व्यक्तीने पूर्ण नॉलेज घेतलेलं नसतं, कोणाचे तरी अचानकपणे ऐकलेलं असतं. बरं, ज्याने कोणी व्हिडिओ बनवला असतो त्यानेही त्या विषयाचं परफेक्ट नॉलेज घेतलं असतं असंही नसतं. जसं मी सांगितलं की यापूर्वी मला अनेक लोक विचारत होते, पण मी त्या संबंधाने कधी सांगत नव्हतो. का? कारण माझं शिक्षण झालं नव्हतं, मी त्याचा स्टडी केला नव्हता. आता मात्र मी त्याचा स्टडी केला आहे. कधी आळंदीला आलात तर श्रीजी वास्तू ज्योतिष, अंकशास्त्र व रत्नशास्त्र क्लासेस आणि कन्सल्टन्सी अँड क्लासेस. अर्थातच मला कशा संबंधाने बोलायचे की आळंदीला आपण आपल्या ज्योतिषशास्त्राचे, वास्तुशास्त्राचे क्लासेस पण घेतो. आता नवीन कोणाला शिकण्याची इच्छा असेल तर त्याही संबंधाने आपण त्याला शिकवतो. वास्तुशास्त्राचा मुख्य भाग आपल्या सर्वांच्या डोळ्यापुढे ठेवताना असं मला सांगावं लागेल, घर हे प्रामुख्याने 8 दिशेला तोंड करून त्याची एंट्री असते. मी कालही तुम्हाला व्हिडिओमध्ये बोलून गेलो की आपल्या सर्वांना फक्त पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर एवढेच घराची एंट्री असं वाटतं. तसं नाही. मी काल बोललो तसं प्रधान एंट्री कोणती असेल, आपलं घर उत्तराभिमुख असावं, उत्तरेची. कारण उत्तरेला जर आपल्या घराचं तोंड असेल तर घरात लहान मुलांचं जास्त वर्चस्व असतं. पूर्वेला तोंड करून जर आपलं घर असेल तर घरातल्या नवीन कर्त्या पुरुषाचं वजन असतं. पश्चिमेला जर घराचं तोंड असेल तर घरात स्त्रीचं जास्त वर्चस्व असतं. आणि दक्षिणेला जर घराचं तोंड असेल तर घरातल्या वयोवृद्ध व्यक्तीचं वर्चस्व जास्त असतं. रिस्पेक्ट असतो, वयोच्या शब्दाचा अर्थ रिस्पेक्ट. त्या व्यक्तीला सर्व जास्त लोक मानतात. तर नेहमीच आपल्या घराचं देवघरापासून आपण सुरुवात करूया. देवघर कधी ईशान्येला असावं. ईशान्य ईश देवता, ईशान्येमध्ये ईश म्हणजे ईश्वराची
दिशा आहे ती. ईशान्येला जमिनीच्या खाली अंडरग्राऊंड पाण्याची टाकी असावी. परत याचं वाक्य सांगतो, पाण्याची जमिनीखालची पाण्याची टाकी ही उत्तरेला, ईशान्येकडून उत्तरेकडे त्याची वाढ असावी. पूर्वेच्या पुढं उत्तरेच्या तिथे ईशान्येपासून उत्तरेकडे त्याची वाढ असावी. घरापासून एक 2 फूट सोडून, मुख्य घर जिथं बांधले ते सोडून 2 फूट जमिनीच्या खाली असावी. पाण्याची टाकी घराच्या वरती ठेवत असताना एक तर ती दक्षिणेला असावी, पश्चिमेला असावी, नाही तर दक्षिणेला असावी. कारण कधी वरची टाकी स्लॅबवर ठेवत असताना ती दक्षिण किंवा पश्चिम दिशेला असावी. मात्र पाण्याच्या खालची टाकी ही ईशान्येला असावी. घराचं किचन हे आग्नेयेला असावं. आणि त्या किचनमध्ये देखील जास्त स्टाईल पांढऱ्या नसाव्यात, कारण तिथं रेड कलरचा जास्त वापर झालेला असावा. जर तुम्ही घरामध्ये पांढऱ्या फरशी जास्त बसवल्या असतील, त्याच्यामध्ये स्ट्रॉबेरी, फ्रूट असे वेगवेगळे दिवे असे रेड स्टिकर ती लावा. कारण जास्त जर पांढरी स्टाईल झाली तर त्याचे परिणाम घरातील स्त्रियांचे आजार जास्त बळकावतात. आपण त्याचे प्रयोग घरात असेल असं काही तर पाहू शकता, विचारू शकताय. घरामध्ये आपण जे पोटमाळे बनवतो ते नेहमीच दक्षिण भिंतीला किंवा पश्चिम भिंतीला असावेत. कारण जड वस्तू कधी दक्षिण आणि पश्चिमेला असावी. घरामध्ये आपला जो मुख्य हॉल आहे, एंट्री आपली कोणती पूर्व एंट्री आहे का पश्चिम एंट्री आहे का दक्षिण एंट्री आहे का उत्तर एंट्री आहे घराची, काही वेळेस पर्याय नसतो कधी कधी. कारण आपल्या घराच्या जर दक्षिणेला रोड असेल तर मग कधी कधी वास्तुशास्त्राचा सल्ला घेत जावं. मुख्य घरातल्या व्यक्तीचं बेड हे नैऋत्येला असावं. नैऋत्य कधी जड असावी, उंच असावी. नैऋत्येला खड्डा झाला की मग आर्थिक खड्डा बसतो. नैऋत्येला एंट्री तर होत नाही, आग्नेयला एंट्री होऊ नये. नैऋत्य आग्नेय एंट्री होत नाही. नैऋत्य, पश्चिम, दक्षिण, वायव्य या साईडला आपल्या सर्वांच्या बेडरूम असाव्यात. टॉयलेट बाथरूम देखील त्याच दिशेला असावं. उत्तरेला आपलं टॉयलेट बाथरूम नसावं. एकडे चुकून जर टॉयलेट बाथरूम झाला असेल तर बाथरूम तर ठीक आहे, पण टॉयलेट वापरू नये. पूर्वेला आपलं टॉयलेट बाथरूम नसावं. पूर्व कधी मोकळं असावं, कारण त्याला नेम अँड फेम नावाची प्रसिद्धीची दिशा आहे ती. उत्तर दिशा पैशाची दिशा आहे. उत्तर नेहमी मोकळी असावी. आता कोणत्या कोणत्या भिंतीला कोणते कोणते कलर असावेत, रंगाचा देखील महत्त्वाचा इफेक्ट असतो. आपलं जे सेंटर असतं, नाभिस्थान, ब्रह्मस्थान, ते नेहमी मोकळं असावं किंवा मग तिथं चढ असावा, उंच असावं. त्याचा पिरॅमिडसारखा त्याचा एक भाग असावा. ठीक आहे, काही लोकांना त्या संदर्भाने आणखी डीपमध्ये माहिती असेल तर आपण सर्वांनी संपर्क केल्यानंतर माहिती होईलच. तुर्तास तरी आपल्या सर्वांना मुख्य जी घटना करायला पाहिजे, कोणतं, बेड, हॉल, किचन. आपल्या सर्वांना सांगितलं की हॉल पूर्व ईशान्येलाही चालतो, पण आपला बेड हा नेहमीच नैऋत्य, दक्षिण, पश्चिम, वायव्य इकडेच असावा. आणि किचन नेहमीच आग्नेयला असावं. आपल्या जिना हा कधी पूर्व आणि उत्तर नसावा, आग्नेय नसावा. सर्वात चांगला जिना दक्षिण आणि पश्चिम. नैऋत्यही चालेल, वायव्यही चालेल, पण पूर्वेला उत्तरेला जिना नसावा. ज्यांच्या घरी असते त्याने पहा. कारण वास्तुपुरुषाचे जे इमेज असते, आपल्या सर्वांना मी व्हिडिओमध्ये खाली देईल. वास्तुपुरुषाचा इमेज पहा आपण सर्वांनी. वास्तुपुरुषाचं डोकं ईशान्येला असतं, म्हणून तर ईशान्येला तर दरवाजा जिना नसावा, पूर्वेला नसावा, तर उत्तरेला नसावा. आणखी या संदर्भातली माहिती आपल्याला सर्वांना जर सखोल माहिती पाहिजे असेल किंवा आपण घराचं बांधकाम केलं असेल, काही चुका झाल्या असतील तरी संपर्क साधा. नवीन बांधायचं असेल तर संपर्क साधा. माझं नाव पांडुरंग शास्त्री शितोळे. त्याचबरोबर मी त्यांच्याकडे मार्गदर्शन घेतो तेही विजय पंडित सर. माझा मोबाईल नंबर आहे 9822660762. सरांचा नंबर आहे 9226251816. का आपण सर्वांनी संपर्क करा. श्रीजी वास्तू ज्योतिष अंकशास्त्र व रत्नशास्त्र कन्सल्टन्सी आणि क्लासेस, जगन्नाथ पार्क, पद्मावती रोड, अष्टविनायक हॉस्पिटलच्या पाठीमागे, आळंदी देवाचे, तालुका खेड, जिल्हा पुणे. रामकृष्ण.